सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक. या शृंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय. निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी 4 जानेवारी 1881 रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती. त्याचा नुकताच 144वा वर्धापन दिन साजरा झाला. लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं. तेव्हा सुरुवात करूया. आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड पहिला. संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट. प्रस्तावना लेखक श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर. पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं 1924 साली. लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका पुढचा भाग. इंदुप्रकाश यामध्ये टिळक गुणकलाप यामध्ये या आठवणी प्रसिद्ध झाल्या. विलायतेत लोकमान्य एका मशिनरीच्या कारखान्यात गेले आणि तिथे त्यांनी जे मशीन घ्यायचं ठरवलं ते पाहून तर सगळे लोक चकित झाले. किंमत स्वतः कारखानदारालाही माहीत नव्हती. परंतु टिळकांनी तेच मशीन घेण्याचं खरं कारण कारखानदाराला सांगताच त्यालाही त्याची किंमत समजली. ते मशीन अमेरिकन तज्ज्ञ यांत्रिकांनी अगदी निरुपयोगी ठरवलं होतं. पण टिळकांनी ते पसंत करताच ते लोक द्रव्याच्या थैल्याच्या थैल्या घेऊन वरचढ करू लागले होते. पण टिळकांनी सौदा अगोदरच केला असल्यामुळे त्यांचा निरुपाय झाला. शिवाय त्या कारखान्यातल्या यंत्रकला प्रवीण लोकांना त्यांनी अशी काही प्रश्नोत्तरं केली की त्यांनाही वाटलं की हे कोणीतरी मोठे तज्ज्ञ आहेत. परंतु यांचा खरा व्यवसाय कळताच त्यांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेची तारीफ केल्या वाचून त्यांच्यानी राहवलं नाही. सारांश, जो जय अमेरिकेच्या कुबेरी खजिन्याने मिळवला नाही तो टिळकांच्या बुद्धिमत्तेने हस्तगत केला. तसंच आर्टिक होम इन द वेदाज हे पुस्तक लिहिण्याची त्यांची तयारी झाली तेव्हा त्यांनी नुसतं मॅक्स मुलरचं ऋग्वेदावरचं मूळ पुस्तक वाचलं होतं. त्याच अपुऱ्या सामुग्रीनी केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तर ध्रुवाला गाठलं. दुसरा एक असाच ग्रंथ त्यांनी केवळ 1 महिन्यात लिहिला. त्यांच्या 3-4 खणांच्या खोलीत पुस्तकांचे भारे आणि कागदाच्या फायली भरून गेलेल्या असत. पदवीधर लेखक एकामागून एक सबंध 16 तास लिहायचे. पण टिळकांनी त्यांना लिहिण्याचं सांगताना म्हणजे डिक्टेट करताना एकाही पुस्तकाचं पान चाळलं नाही किंवा एखादा कागद पाहिला नाही. इतका त्या पुस्तकातील आणि फायलीतील विषय त्यांच्या डोक्यात पूर्णपणे साठून गेलेला होता. हे सगळे त्यांच्या तैलबुद्धीचे दाखले नव्हेत असं कोण बरं म्हणेल. पुढची आठवण सांगितली आहे नारायण सदाशिव मराठे यांनी. BSc हे जर्मनीत विद्याभ्यासाकरता गेले असता महायुद्धाच्या सुरुवातीला यांना सरकारने हिंदुस्थानात आणून कैदेत ठेवलं होतं. राजकारणी पुरुषाच्या अंगामध्ये काय काय गुण लागतात याविषयी निरनिराळ्या प्रसंगी लोकमान्यांच्या तोंडून जो उपदेश ऐकायला मिळाला त्यापैकी काही खाली देतोय. राजकारणी पुढाऱ्याच्या अंगात 2 गुण असायला लागतात. एक तर त्यांच्या हृदयात प्रखर आग पेटलेली पाहिजे आणि दुसरा म्हणजे त्या हृदयाच्या वरच्या बाजूला डोकं बर्फासारखं थंड असलं पाहिजे. हे दोन्ही गुण एकाच वेळेला नेहमी ज्या पुरुषाजवळ उत्कटतेने वास करत असतील तो पुढारी होण्यास योग्य होय. राजकारण हा विषय विकारांच्या तीव्रतेने मनाला भ्रष्ट करणारा आहे. ते मन समतोल आणि शांत राखण्याकरता दररोज किंवा वेळ न मिळाल्यास निदान 3-4 दिवसांनी तरी घटका 2 घटका नेहमीच्या सर्व व्यापारापासून मन अगदी अलग करून शक्य तितकं एकाग्र आणि शांत ठेवण्याचा परिपाठ असावा. या योगे अनेक अपराधांपासून बचाव होऊन चित्तशुद्धी होते. पुढची आठवण सांगितली आहे सातवळेकर यांनी. लोकमान्यांची स्पेशल ट्रेन आकस्मिक कारणामुळे वेळेवर अमृतसरला येऊन पोचली नाही. प्रत्येक 15 मिनिटाला लोक स्टेशन मास्तरला विचारायचे की ट्रेन कुठे आहे. स्टेशन मास्तर तार करून उत्तर मागवायचा. असा क्रम सारखा 5-6 तास चालू होता. लोक स्वागतासाठी स्टेशनवर इतके भरले होते की आणखी एखादी मुंगीही तिथे येऊ शकत नव्हती. शेवटी एकदा लोकमान्यांची गाडी आली आणि त्यावेळेला लोकमान्य तिलक महाराज की जय असे घोष होऊ लागले आणि लोकांनी लोकमान्यांचं जे स्वागत केलं ते अभूतपूर्व होतं. स्टेशनपासून गावापर्यंत सारखी माणसं फुललेली होती. या गोष्टी सांगण्याचं इथे कारण एवढंच की वरील सहकारितेची तार प्रसिद्ध होऊन दासबाबूंसारख्यांनी विरोध करण्याचा पुकारा केला असता लोकमान्यांचं स्वागत अमृतसरला इतक्या थाटाचं झालं की त्याची तुलनाच नव्हती.
याचा अर्थ असा स्पष्ट होतो की काही लोकांच्या मनात लोकमान्यांच्या तारेमुळे जरी काही संशय उत्पन्न झालेला असावा तरी सुद्धा त्यांच्याविषयीची जनतेच्या मनातली भक्ती मात्र यत्किंचितही कमी झालेली नव्हती. असो, वावयाची तशी काँग्रेस झाली. भर काँग्रेसमध्ये लोकमान्यांची तार वाचून दाखवून विरोध केला गेला. पण प्रतियोगी सहकारिता म्हणजे काय हे जेव्हा लोकमान्यांनी आपल्या खणखणीत शब्दांनी लोकांना सांगितलं तेव्हा सगळा विरोध जिथल्या तिथे नाहीसा होऊन विरोध करणारे सुद्धा अनुकूल झाले आणि सगळ्या लोकांच्या तोंडून उद्गार निघू लागले, महात्मा तिलक सचमुच राष्ट्र के नेता है. यावेळी टिळकांचं राजकारण पटुत्व हिंदुस्थानच्या सर्व नेत्यांच्या नजरेस पूर्णपणाने आलं आणि त्यांच्या बुद्धीची छाप सर्वांवर यावेळी बसली. ची आठवण सांगितली आहे प्रभाकर बापट यांनी. ते म्हणतात, ते लोकमान्यांना दादा म्हणून संबोधतात. दादा स्वतःच्या कपड्यांच्या बाबतीत अति निष्काळजी असत. त्यांची व्यवस्था त्यांच्या घरची मंडळी विशेषतः धोंडोपंत विद्वांस ठेवायचे. एकदा लग्नाच्या पान सुपारीला जायला निघाले तो कपडे सापडेनात. जुनेच कपडे घालून जाऊ लागले. तेव्हा धोंडोपंत धावत आले आणि त्यांनी जुने कपडे काढून नवे कपडे चढवले. तेव्हा दादा म्हणाले, मला हे कपड्यांचं जमत नाही. कोणतेही कपडे असले म्हणून काय झालं. एकदा लोकमान्य म्हणजे दादा बोलताना म्हणाले, मी 2-2 तास एक विषय करतो. एक विषय करून कंटाळा आला की दुसरा. विषयांची आलटापालट ही मला विश्रांतीसारखी होते. उदाहरणार्थ राजकारणात थकलेल्या मनाला विश्रांती म्हणून मग ते तत्वज्ञानाचा विचार करायचे. सोलापूरच्या कॉन्फरन्सची तयारी सुरू होती. दादांना धमकीवजा पत्र येत होती. मी भेटायला गेलो तेव्हा दादा म्हणाले, ही पाहिलीस मला पत्र येत आहेत, मी जाऊ का नको. मी म्हटलं नको. ते म्हणाले, वेड्या अशा धमक्यांना मी भ्यायला लागलो तर माझ्या हातून महत्त्वाचं काहीच काम होणार नाही आणि मला घरातच बसावं लागेल, कारण कोणत्याही कामात शत्रू उत्पन्न व्हायचेच. मी एकदा गेलोच तर दादांनी मला मॅट्रिकच्या प्रश्नपत्रिकेत आलेला श्लोक म्हणायला सांगितला. मला तो म्हणता येईना. त्याबरोबर त्यांनी आपल्या वेळेचा श्लोक म्हणून दाखवला आणि म्हणाले, संस्कृतचं पाठांतर पाहिजे. मराठी भाषेवर प्रभुत्व यायला संस्कृत पाठांतराचा पुष्कळ उपयोग होतो. वृत्तपत्राच्या संपादकांना तर त्याची फार जरुरी आहे. विषय मांडताना किंवा समारोप करताना त्याचा फार उपयोग होतो. त्यांना कितीतरी सुभाषिते पाठ यायची आणि साध्या बोलण्यात देखील प्रसंगी ते त्यांचा उपयोग करायचे. पुढची आठवण दत्तात्रेय बेळवी यांनी सांगितली. ते म्हणतात, मी कोल्हापूर इथल्या प्रायव्हेट इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत असताना 1900 या साली टिळक कोल्हापुरास आले होते आणि त्यावेळी त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली होती. विद्यार्थ्यांना 4 उपदेशपर गोष्टी सांगताना त्यांनी पुढील अर्थाचा तेजस्वी उपदेश केला. ते म्हणाले की विद्यार्थी दशेतून निघाल्यानंतर तुम्ही कोणताही पेशा पत्करला, अगर कोणत्याही परिस्थितीत असलात तरी राष्ट्राकरता स्वतःच्या बौद्धिक आणि सांपत्तिक सामर्थ्याचा थोडा तरी विनियोग करा. उत्तम गोष्ट म्हणजे तुम्हापैकी उत्तम मुलांनी राष्ट्रकार्यात उडी घेतली पाहिजे. सैन्यातील अत्यंत धाडसी शिपायांनी रणांगणाच्या अग्रभागीच चमकलं पाहिजे. या उपदेशाचा ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला असेल याची कल्पनाच केली पाहिजे. विद्यार्थ्यांतर्फे आभार मानण्याचं काम माझ्याकडे होतं आणि त्यांच्या सांगण्याला होकार देण्यापलीकडे अधिक आभार मानणं मला शक्य झालं नाही. लोकमान्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त त्यांना 1 लाखाची थैली नजर करण्याचं राष्ट्रीय पक्षाने ठरवलं होतं. वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी 8 वाजता बाहेरून गावाहून आलेली पाहुणे मंडळी त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसली होती. मी केसरी ऑफिसमध्ये होतो. 8:30च्या सुमाराला एक पुणे CID मधले सद्गृहस्थ आले आणि मला म्हणू लागले, पोलीस सुपरिटेंडंट बाहेर उभे आहेत आणि मला बोलवत आहेत. मी बाहेर जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं की टिळकांना भेटून मला टिळकांवर नोटीस बजावायची आहे. जाऊन त्यांना सूचना द्या. मी लोकमान्यांना ही गोष्ट कळवली. तेव्हा ते हसून म्हणाले, ठीक आहे, सरकारचा आहेर काहीतरी पाहिजेच होता. बरं झालं. त्यांना बोलावून घेऊन सुपरिटेंडंट आत आले आणि हस्तांदोलन करून खुर्चीवर बसले. प्रथम वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिनंदन करून मग त्यांना नोटीस दिली आणि सही करायला सांगितलं. लोकमान्यांनी ताबडतोब सही करून दिली आणि हसत आनंदाने सुपरिटेंडंटला निरोप दिला. मौजेची गोष्ट ही की राजद्रोहाच्या आरोपावरून निघालेल्या जामिनकीच्या बाबतीतली नोटीस हातात असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच परिणाम झाला नाही. जणू काही झालंच नाही असं त्यांचं वर्तन होतं. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व हा त्यांचा दंडक त्यांच्या आचरणात तंतोतंत उतरला होता.
वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.